येरोळ ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. लातूर जिल्ह्यातील शिरूळानपाल तालुक्यातील येरोळ ग्रामपंचायतीमध्ये सन 2020 ते 2026 या कालावधीत झालेल्या विविध विकास कामांमध्ये गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी ओमकार लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणामध्ये लहू लोंढे आणि बालाजी पिनारे यांच्यासह येरोळ, पांढरवाडी, हनुमंतवाडी आणि जांभळवाडी येथील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. विद्युतीकरण, कचरा व्यवस्थापन, रस्ते, नाली तसेच इतर विकास कामांच्या नावाखाली निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याबाबत तालुकास्तरीय चौकशीच्या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवावेत आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विभागीय चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा अशी ही मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. या उपोषणाकडे प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पाहूयात आता सविस्तर बातमी. नमस्कार, मी ओमकार लोंढे, विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणाहून थेट उपोषण स्थळावरनं आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे आणि उपोषणाच्या प्रमुख मागण्या ह्या 2 आहेत. त्यातली पहिली मागणी आहे ती म्हणजे BDOने दिलेल्या अहवालानुसार यात जो घोटाळा झाला आहे, जे BDO किंवा पंचायत समिती सांगते त्याच्या अहवालानुसार आणि शिवने जे पत्र काढले त्या पत्रानुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. व त्याचबरोबर आमची दुसरी मागणी अशी आहे की ग्रामपंचायत कार्यालयातल्या दफ्तराची 2020 ते 26 या कालावधीमधल्या कार्यकाळाची सगळ्या रजिस्टरची व आलेल्या सर्व योजनांची विभागीय चौकशी व्हावी. ही चौकशी होण्यासाठी विभागीय स्तरावरनं समिती नेमली जावी. ही या उपोषणाच्या माध्यमातून आमची दुसरी प्रमुख मागणी आहे. मित्रांनो, हे जे उपोषण चाललंय ते मोगम चालत नाहीये, ते पाठपुराव्यावरती चाललंय. 3000चे पुरावे, 3000 पेजेसचे पुरावे आमच्याकडे आहेत. वेगवेगळ्या योजनांतनं आलेले पैसे, वेगवेगळ्या योजना गावात राबवण्यासाठी आलेले पैसे हे पूर्णपणे खर्च झालेले नसून याच्यामध्ये लाखो करोडो रुपयाचे घोटाळे गावातल्या ग्रामपंचायतींनी केलेले आहेत. हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केले. आम्ही तर सिद्ध केलेच केले, परंतु प्रशासनाने सुद्धा ते सिद्ध केले आणि प्रशासनाने सुद्धा ते मान्य केले आहे. त्याचे लेखी पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला असं वाटतंय की पुरावे नाहीत, खोटे पुरावे आहेत किंवा कमी पुराव्याच्या आधारावरती हे सर्व चाललंय, त्यांनी हे पुरावे बघावे, त्यांनी BDOचा अहवाल बघावा, त्यांनी शिवने दिलेलं पत्र बघावं. त्यात स्पष्ट उल्लेख आहे की झालेल्या कथित घोटाळ्यामध्ये जे लोक सामील आहेत त्यांच्यावरती कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी असं COचं म्हणणं असताना सुद्धा ही कार्यवाही झालेली नाही. आणि मित्रांनो, आमचं हे जे आंदोलन चाललंय त्या आंदोलनामध्ये आम्ही कायदेशीर मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने हे आंदोलन या ठिकाणी आयुक्तालयाच्या समोर मागच्या 4 दिवसापासून सुरू ठेवलेलं आहे. हेच नाहीये, याचबरोबर 25 लाखाचे बिल न ठराव घेता कुठल्या पद्धतीने उचलण्यात आलेली आहेत याचे कागदपत्र कुठल्याही प्रकारचे अवेलेबल नाहीत, उपलब्ध करून दिलेली नाहीत. असे प्रकार येरोळ गावच्या ग्रामपंचायतीमध्ये घडलेले आहेत. आणि हे पुराव्यानिशी बोलतोय आम्ही, ही आदरंटी माहिती नाहीये, पुराव्यानिशी बोलतोय. हे आंदोलन कुणी एका माणसाचं नाहीये, हे आंदोलन गावच्या न्याय हक्कासाठी आहे, गावच्या विकासासाठी आहे, गावच्या भविष्यासाठी आहे. जो माणूस पोटभर जेवण करून पोटावरती हात फिरवतो त्या माणसाला उपाशी माणसाची व्यथा कळणार नाही. एखाद्या वेळेचं जेवण चुकल्याच्या नंतर पोटामध्ये जेव्हा कावळे कावकाव करतात त्या माणसाची परिस्थिती काय आहे ही त्या माणसाला 4 दिवस हा माणूस काहीच खाता न पिता या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गावातल्या लोकांनी या तरुणाला साथ द्यायचं सोडून वेगवेगळ्या माध्यमातून कामच हे सगळं खोटं चाललंय किंवा हे इलेक्शनसाठी चाललंय किंवा
किंवा विविध वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स विविध वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खरं बघायला गेलं तर हा तरुण येणाऱ्या भविष्यकाळातील लहान लेकरांचा किंवा भविष्यकाळाचा विचार करून हा तरुण आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी मागच्या 4 दिवसापासून उपाशीपोटी बसलेला आहे. तरी प्रशासनाने याकडे ज्या गतीनं काम चालू आहे त्याची गती वाढवून चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा हीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त श्री जय श्रीकांत साहेब यांना विनंती आहे. धन्यवाद.